विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 204 रिले टाइम सेटिंग याची माहिती पाहिली होती। आज आपण लेसन क्रमांक 205 म्हणजे सर्किट ब्रेकर, त्याचे प्रकार काय असतात आणि त्याचे कार्य काय याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, SF6 सर्किट ब्रेकर या प्रत्येकाची रचना, त्याचे कार्यतत्व काय, त्याचे उपयोग काय, त्याचे फायदे तोटे काय, या सगळ्याची माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, सर्किट ब्रेकर इज यूज्ड टू मेक और ब्रेक द सर्किट अंडर नॉर्मल एज वेल एज अंडर ॲबनॉर्मल कंडिशन। हे काय असते? एक विद्युत साधन आहे, कमी रेटिंगचा सिंगल पोल स्विच वापरायचा आणि तो वापरून सिंगल फेज 240 व्होल्टचे सर्किट ऑन किंवा ऑफ करता येत असते। याचा करंट कमी असल्यामुळे ऑन किंवा ऑफ होताना त्याच्या कॉन्टॅक्ट्स मध्ये स्पार्क होत नाही आणि आग सुद्धा लागत नाही। जास्त करंट असणाऱ्या मंडळामध्ये कॉन्टॅक्टवर स्पार्क होऊ नये आणि आग लागू नये यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे सर्किट ब्रेकर उपयोगी पडतात। याच्यामधील जर आर्क कमी करायचा असेल तर आपण जे माध्यम वापरतो त्याचेच नाव सर्किट ब्रेकरला देतो। मग आता याच्यामध्ये एअर सर्किट ब्रेकर हा एक माध्यम आहे, ऑइल आहे, व्हॅक्यूम आहे, SF6 आहे, हे त्याच्यामध्ये माध्यम आहेत म्हणून त्यांचं नाव एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आणि SF6 सर्किट ब्रेकर। मित्रांनो, एअर सर्किट ब्रेकर बघा, नैसर्गिक हवा किंवा ब्लास्ट हवा स्पार्क विझवण्यासाठी उपकरणामध्ये वापरल्या जाते। हे जे आहे ते 15 किलो व्होल्ट पर्यंत वापरले जाते। यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स, मोटार्स, जनरेटर्स किंवा अल्टरनेटर या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षणासाठी कारखान्यामध्ये किंवा पॉवर सिस्टीम मध्ये हे सगळे एअर सर्किट ब्रेकर वापरले जातात। सर्किट ब्रेकर सोबत फ्यूजेस, रिलेस, स्विचेस हे सगळे असतात। यामध्ये बघा, हे इंटरनल व्ह्यू ऑफ एअर सर्किट ब्रेकर आहे। यामध्ये तुम्हाला मी नंबर सिस्टीम दाखवलेली आहे। याच्यामध्ये पहिला जो नाव असेल म्हणजे नंबर असेल तो असेल ऑफ बटन, दुसरा असेल ऑन बटन, तिसरा असेल मेन कॉन्टॅक्ट पोझिशन इंडिकेटर, चौथा असेल एनर्जी स्टोरेज मेकॅनिझम स्टेटस इंडिकेटर, पाचवा असेल रिसेट बटन, सहावा असेल LED इंडिकेटर आणि सातवा असेल कंट्रोलर। देन 8 नंबर विल बी कनेक्शन, टेस्ट अँड आयसोलेटेड पोझिशन लॉन्चिंग मेकॅनिझम। यासोबत 9वा नंबर जो आहे तो युजर पॅड लॉक, 10वा नंबर जो आहे तो कनेक्शन टेस्ट इंडिकेटर, 11वा नंबर जो असेल तो कनेक्शन आणि आयसोलेटेड जे पण पोझिशन आहे तर त्याचे इंडिकेशन कॉन्टॅक्ट, 12वा नंबर असेल त्याची नेम प्लेट, 13वा नंबर असेल डिजिटल डिस्प्ले, 14वा नंबर असेल एनर्जी स्टोरेज हँडल, 15वा नंबर असेल ड्रॉ आउट किंवा इन होल, 16वा नंबर असेल रॉकर रिपॉझिटरी, 17वा नंबर असेल ट्रिप रिसेट बटन। मित्रांनो, एअर सर्किट ब्रेकरचे कार्य होतो बघा, साधारण स्थितीमध्ये किंवा दोष झाल्यानंतर कॉन्टॅक्ट हे ओपन होतात तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आर्क तयार होते। त्यावेळी थोड्या प्रमाणामध्ये करंट लोडकडे वाहतो, त्याला ट्रान्झिशन करंट असे म्हणतात। आर्क आणि आपला जो ट्रान्झिशन करंट आहे तो संपविला पाहिजे। विशेष करून दोष झाल्यानंतर आर्क आणि करंट नाही संपला तर काय होते, त्याला आग लागते, विद्युत आग लागून त्या सर्किटचे नुकसान होऊ शकते। म्हणून जेव्हा आर्क तयार होते तेव्हा कॉन्टॅक्ट भोवती काही प्रमाणामध्ये व्होल्टेजेस तयार होतात आणि त्याला ट्रान्झिशन व्होल्टेज म्हणायचं। ते सिस्टीम किंवा सप्लाय रेटेड व्होल्टेज पेक्षा जास्त असू शकतात। ही जे आर्क तयार झालेली ते विझवायचे असेल तर ट्रान्झिशन व्होल्टेज कमी करावे लागते किंवा आर्क व्होल्टेज वाढवावे लागते। आर्क विझवायचे असेल तर जे कमीत कमी व्होल्टेज असेल म्हणजे लागणारा व्होल्टेज असेल त्यालाच म्हणायचं आर्क व्होल्टेज। एअर सर्किट ब्रेकर मध्ये आर्क व्होल्टेज हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढतो। म्हणजे त्याला वाढवायचं असेल तर आर्क व्होल्टेज एक म्हणजे हवेने आर्क प्लाझ्मा कूलिंग करायची, ते कूलिंग करून आर्क व्होल्टेज वाढवायचं आणि आर्क प्लाझ्माचे तापमान जर कमी केले तर आर्क मेंटेन करण्यासाठी जास्तीत जास्त व्होल्टेज लागणार। दुसरं म्हणजे आर्क अनेक भागामध्ये विभाजन करून आर्क व्होल्टेज वाढवता येते। त्यासोबतच आर्कची लांबी जर वाढली तर ते वाढल्याने त्याचा रेझिस्टन्स वाढतो, म्हणून आर्क व्होल्टेज हे वाढत राहते। काही जे एअर सर्किट ब्रेकर असतात त्यामध्ये कॉन्टॅक्टच्या 2 जोड्या असतात। मुख्य कॉन्टॅक्ट कॉपर पासून बनवलेले असते आणि त्यातून करंट वाहतो। दुसरा म्हणजे त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे त्यालाच आर्क कॉन्टॅक्ट हे कार्बन पासून बनवले जातात।
ब्रेकर ओपन केल्यानंतर मुख्य कॉन्टॅक्ट अगोदर ओपन होतात आणि आर्क कॉन्टॅक्ट लागलेले असतात. आर्क कॉन्टॅक्ट जेव्हा ओपन होतात तेव्हा आर्क सुरू झालेले असते आणि ट्रान्झिशन व्होल्टेज कमी होते. एअर सर्किट ब्रेकरचे उपयोग बघा. त्याच्या प्लांटच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे सगळ्यात महत्त्वाचे पॅरामीटर. त्यासोबत जे विद्युत मशीन आहे त्या विद्युत मशीनच्या संरक्षणासाठी सुद्धा वापरले जाते. 15 किलो व्होल्ट पर्यंतच्या इलेक्ट्रिसिटी शेअरिंग सिस्टीम जे आहे तर त्या सगळ्या शेअरिंग सिस्टीम मध्ये हे एसीबी म्हणजे एअर सर्किट ब्रेकर वापरले जातात. मित्रांनो, एअर सर्किट ब्रेकरचे प्रकार जर बघितले तर त्याचे दोन मेन प्रकार आहेत. एक म्हणजे साधे एअर सर्किट ब्रेकर, त्याला आपण सिंपल एअर सर्किट ब्रेकर म्हणतो, आणि दुसरा असते एबीसीबी एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. प्लेन एअर सर्किट ब्रेकर बघा, याच्या कॉन्टॅक्टच्या भोवती एक चेंबर बसवलेले असते. या चेंबरला आर्क ट्यूब म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? आर्क ट्यूब. हे चेंबर मिश्र धातूपासून बनवलेले असते. या चेंबर धातूच्या प्लेट्स वापरून अनेक लहान कप्प्यामध्ये तयार केले जाते आणि ते कप्पे तयार करण्यासाठी धातूच्या प्लेट्स वापरायच्या. त्यालाच आपण आर्क स्प्लिटर म्हणतो. आणि ते आर्क कमी करणार. सुरुवातीची आर्क अनेक छोट्या मोठ्या भागामध्ये विभागली जाते आणि आर्क व्होल्टेज हे सिस्टीम व्होल्टेज पेक्षा वाढते. ज्या ठिकाणी कमी व्होल्टेजचा वापर होतो त्या ठिकाणी याची निवड केली जाते. आणि याच्यामध्येच आपल्याला जर आर्क विझवायचे असेल तर त्याची उच्च दाब असलेली हवा वापरायची. ज्या ठिकाणी हाय व्होल्टेजचा वापर होतो त्या ठिकाणी हे ब्रेकर वापरायचे. याचे जे आहेत हे मेन प्रकार असतात एक्झिबल ब्लास्ट एअर सर्किट ब्रेकर, त्याच्यानंतर क्रॉस ब्लास्ट एअर सर्किट ब्रेकर आणि तिसरं असते रेडियल ब्लास्ट एअर सर्किट ब्रेकर. मित्रांनो, या प्रकारच्या सर्किट ब्रेकर मध्ये आग विझवण्यासाठी जे इन्सुलेटिंग ऑइल आहे त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणतो, त्याचा उपयोग केला जातो. या ब्रेकरचे जे मुख्य कॉन्टॅक्ट आहेत ते ऑइल मध्ये ओपन होतात आणि त्याचे आर्क बंद होते. आर्कच्या उष्णतेने त्याच्या भोवतालच्या जे ऑइल आहे तर त्या ऑइलचे बाष्पीभवन होऊन हायड्रोजन गॅस जास्त दाबावर जमा होतो आणि त्याच्या विघटीकरणामुळे जेवढे ऑइल कमी होते त्या 1/1000 टाइम्स म्हणजे 1/1000 अशी घनफळ जागा तो हायड्रोजन गॅस व्यापत असतो. त्यामुळे ऑइल आर्क जे आहे त्यापासून दूर जाते आणि कॉन्टॅक्टच्या आर्क जागेमध्ये हायड्रोजन गॅस बबल जमा होतात. ही जी आर्क आहे ही दोन पद्धतीने विझते. एक म्हणजे हायड्रोजन गॅसची जे हाय कीट आहे ती कंडक्टिव्हिटी आर्क थंड करते आणि कॉन्टॅक्ट भोवतालच्या ऑइलचे विघटन हे आर्क थंड करण्यासाठी मदत करते. दुसरं म्हणजे ऑइल वाहण्यामध्ये गॅस अडथळा करतो आणि ऑइल कॉन्टॅक्टर जवळील रिकाम्या जागेमध्ये जाण्यासाठी एक दबाव निर्माण करतो. परिणामी ती आर्क विझली जाते आणि सर्किट करंट बंद पडतो. मित्रांनो, याचे जे फायदे बघितले तर हे सगळ्यात मोठा फायदा काय असेल की ऑइल आर्क शोषून घेते, म्हणजे आर्कची एनर्जी शोषून घेते. नुसतं आर्क नाही तर त्याची पूर्ण एनर्जी, आणि ऑइलचे गॅसमध्ये रूपांतर होते. त्यामुळे चांगल्या प्रकारचे कूलिंगचे कार्य होते आणि हे इन्सुलेटर प्रमाणे कार्य करून त्याच्या मेन कॉन्टॅक्ट मध्ये क्लिअरन्स कमी करतो. थंड पृष्ठभागाजवळ ऑइल येऊन त्याच्या आर्कच्या सानिध्यामध्ये येते. आता तोट्यांचा जर विचार केला डिसएडव्हान्टेजचा तर याचे तोटे काय असेल बरं? एक म्हणजे ऑइल हा पेट घेऊ शकतो आणि यामुळे आगीची भीती असते. यामध्ये हवेचे जे मिश्रण झाले तर आग लागण्याची शक्यता असते. ते जे आर्क आहे त्या आर्कमुळे कार्बन तयार होता आणि तो त्या ऑइल मध्ये जमा होतो. त्यामुळे तुमच्या ऑइलचे इन्सुलेशन लेवल त्याची कॅपॅसिटी सुद्धा बिघडते. त्याच्यानंतर कालबद्ध तपासणी आणि ऑइल बदलण्याची गरज ही सुद्धा आहे. ऑइल सर्किट ब्रेकर OCB ऑइलने पूर्ण भरलेले टँक आहे आणि त्यामध्ये मुख्य कॉन्टॅक्ट ठेवलेले असतात. यामध्ये आर्क नियंत्रण करण्यासाठी त्याची खास व्यवस्था नसते. फक्त त्याचे कॉन्टॅक्ट उघडल्यावर त्याचे अंतर जास्त ठेवलेले असते. जेव्हा गॅस कॉन्टॅक्ट पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची आर्क नष्ट होते. हे जे ब्रेकर आहेत ते फार जुन्या प्रकारचे असतात आणि याची रचना एकदम साधी आहे. फिक्स्ड आणि मूव्हेबल असे दोन प्रकारचे यामध्ये कॉन्टॅक्ट असतात. टँक मध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल ही ठराविक पातळीपर्यंत भरलेले असते आणि त्या टँकला अर्थिंग केलेले असते. हे जे टँक आहे या टँक मध्ये ऑइलच्या वरच्या भागामध्ये हवा असते आणि तयार झालेला गॅस तिथे जमा होतो.
त्या गॅसमुळे सर्किट ब्रेकरमध्ये अनावश्यक दाब तयार होत नाही। या ठिकाणी तुम्ही बघा की जो आपण एक ओसीबी दाखवलेला आहे हा डबल ब्रेक आहे। यामध्ये सिरीज मध्ये असे दोन ब्रेकर्स आहेत। ब्रेकर ऑन करताना फिक्स्ड आणि मूवेबल कॉन्टॅक्ट एकमेकाला चिटकून असतात आणि त्यातून नॉर्मल सर्किट करंट जात असतो आणि जेव्हा सर्किटमध्ये दोष होतो तेव्हा त्याचे मूवेबल कॉन्टॅक्ट त्याचा ट्रिपिंग मेकॅनिझम मुळे खाली ओढले जातात आणि तेव्हा त्याच्यामध्ये आर्क तयार होते आणि त्या ऑइलचे बाष्पीभवन होऊन हायड्रोजन गॅस तयार होतो आणि विझवण्याची क्रिया पण होते। आता ही क्रिया कशी येणार, जे आपला आर्क आहे तर त्या आर्क भोवती बुडबुडे निर्माण होतात आणि तेच त्या आर्कला थंड सुद्धा करतात। दुसरं म्हणजे कॉन्टॅक्ट ओपन झाल्यावर त्यामधील अंतर वाढत असते, ते वाढल्यामुळे त्याच्या आर्कची लांबी वाढते आणि आर्क व्होल्टेज वाढते, परिणामी त्याची आर्क विझते आणि सर्किटचं करंट बंद पडते। मित्रांनो, जे आपलं ऑइल सर्किट ब्रेकर आहे त्याचे प्रकार बघा, जनरली 3 प्रकार असतात। एक म्हणजे प्लेन ब्रेक ऑइल सर्किट ब्रेकर, त्याच्यासोबत दुसरा असते आर्क कंट्रोल ऑइल सर्किट ब्रेकर आणि तिसरा असते लो ऑइल सर्किट ब्रेकर। ओके, जे आपलं प्लेन ब्रेक ऑइल सर्किट ब्रेकर जो आहे तर त्यामध्ये प्लेन ब्रेकर ओसीबी याच्यामध्ये अतिशय कमी असे आर्कवर नियंत्रण ठेवले जाते, म्हणून त्याचे आर्क विझवण्यासाठी त्याची आर्कची लांबी वाढवणे आवश्यक आहे। या ब्रेकरमध्ये कॉन्टॅक्ट गॅप कमी ठेवून त्याच्या आर्कवर नियंत्रण ठेवता येते, म्हणून याला आर्क कंट्रोल ऑइल सर्किट ब्रेकर असे सुद्धा म्हणता येते। ह्याचे जे आहेत ते 2 प्रकार, एक म्हणजे सेफ ब्लास्ट ओसीबी आणि दुसरा म्हणजे फोर्स ब्लास्ट ओसीबी। मित्रांनो, आर्क कंट्रोल ऑइल सर्किट ब्रेकर बघा, यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑइल असणाऱ्या सर्किट ब्रेकरमध्येच आग विझवण्यासाठी फक्त 10% ऑइलचा उपयोग होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल लागत असल्यामुळे याचा खर्च सुद्धा वाढतो, टँकचा आकार वाढतो आणि त्या ब्रेकरचे वजन वाढते, आग लागण्याची शक्यता वाढते, तसेच त्याची दुरुस्ती सुद्धा वाढते। हे सगळे कारण लक्षात घेतले तर लो ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये कमीत कमी मटेरियल आणि जास्तीत जास्त ऑइल वापरले जाते आणि यामध्ये एक आर्क नियंत्रण डिव्हाइस असे वापरायचे। मित्रांनो, लो ऑइल सर्किट ब्रेकर बघा, यामध्ये मी एक सिंगल फेज लो ऑइल सर्किट ब्रेकर असा दाखवलेला आहे। यामध्ये 2 स्वतंत्र भाग असतात आणि त्यात ऑइल भरायचे व खालच्या भागाला सपोर्टिंग चेंबर म्हणायचे। हे जे 2 चेंबर स्वतंत्र असतात त्यामध्ये ऑइल एका चेंबर मधून दुसऱ्या चेंबर मध्ये जात नाही। या प्रकारच्या लो ऑइल सर्किट ब्रेकर मध्ये 3 फायदे आहेत। एक म्हणजे सर्किट ब्रेकरच्या चेंबर मध्ये कमी ऑइल लागते, दुसरं म्हणजे ऑइल बदलण्यासाठी किंमत कमी लागते आणि तिसरं म्हणजे सपोर्टिंग चेंबर मधील ऑइल ते आर्क मुळे दूषित सुद्धा होत नाही। या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकता, डायग्राम बघून घाबरायचं नाही, त्याला शांततेत ड्रॉ करा। सगळ्यात आधी बघा त्याचे सपोर्टिंग चेंबर। हे जे सपोर्टिंग चेंबर आहे हे पोर्सिलेन पासून तयार करतात आणि यामध्ये ऑइल भरायचे। यातील ऑइल सर्किट ब्रेकिंग चेंबर मधील ऑइल पासून वेगळे असते आणि पोर्सिलेन पासून त्याच्या उपकरणाला इन्सुलेटिंग संरक्षण सुद्धा मिळते। आता सर्किट ब्रेकिंग चेंबर, हे जे सर्किट ब्रेकिंग चेंबर आहे हे पोर्सिलेन पासूनच तयार करतात, त्यामध्ये ऑइल भरतात आणि हे ते जे सपोर्टिंग चेंबर आहे त्याच्यावर झाकण्यासारखे ठेवायचे। याचे पण भाग असतात, एक म्हणजे फिक्स कॉन्टॅक्ट, दुसरं म्हणजे मूव्हिंग कॉन्टॅक्ट, तिसरं म्हणजे टर्ब्युलेटर। एका पिस्टनच्या साहाय्याने मूव्हिंग कॉन्टॅक्ट टॉप त्या चेंबर मध्ये जाते आणि टर्ब्युलेटर हे आर्क नियंत्रणासाठी असते। त्याचे आडव्या आणि गोलाकार अशा व्हेंट असतात। आडव्या व्हेंट ह्या कमी करंटसाठी तर गोलाकार व्हेंट ह्या जास्त करंट रेटिंगच्या ब्रेकरसाठी असतात। त्याच्यानंतर बघा त्याचं टॉपचं चेंबर। हे जे टॉपचं चेंबर आहे हे धातूपासून बनविले जाते आणि सर्किट ब्रेकरचे चेंबरवर बसवायचं। त्या ब्रेकिंग चेंबर मधील ऑइल जेव्हा प्रसारण पावेल तेव्हा ते टॉप चेंबर मध्ये येते आणि त्यालाच आपण एक गॅस व्हेंट पाईप आणि ब्रीदर असा जोडलेला असतो। त्या व्हेंट मधून गॅस बाहेर निघून जातो आणि काही दोषामुळे करंट ब्रेक होते, तेव्हा त्या ब्रीदर मधून जी ताजी हवा आहे ती त्या सर्किट ब्रेकिंग चेंबर मध्ये जात असते। याचे जर ऑपरेशन जर बघितलं तर साधारण चालू स्थितीमध्ये दोन्ही कॉन्टॅक्ट जोडलेले असतात। मंडळामध्ये जर दोष निर्माण झाला तर त्याचा ट्रिपिंग मेकॅनिझम मुळे हे जे मूव्हिंग कॉन्टॅक्ट असतात ते खाली ओढले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे आर्क तयार होते। या आर्क मुळे त्या ऑइलची वाफ होते आणि गॅस तयार होतो।
हे गॅस त्या व्हेंटद्वारे बाहेर जातो। ह्या सगळ्या क्रियेमुळे मूव्हिंग कॉन्टॅक्टच्या मधील जे छिद्रामधून जे ऑइल वाहते आणि टर्ब्युलेटरच्या संबंधीमध्ये व्हेंटमधून ऑइल भरल्या जाते। गॅस व्हेंटमधून बाहेर गेल्यावर त्या जागेवर ऑइलचा प्रवाह येतो आणि त्याची आग विझते। ह्याचे जे फायदे बघितले मित्रांनो, तर बल्क ऑइल सर्किट ब्रेकरच्या तुलनेमध्ये लो ऑइल सर्किट ब्रेकरचे फायदे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल कमी लागते, दुसरं म्हणजे ब्रेकरची किंमत कमी लागते, तिसरं म्हणजे जागा कमी, चौथा म्हणजे वजन कमी दुरुस्ती आणि दुरुस्तीचा खर्च हा कमी आहे। याचे जे तोटे बघितले तर सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज कॉन्टॅक्टच्या म्हणजे कॉन्टॅक्ट जागेवर गॅसेस जाण्यासाठी अडचण असते। दुसरं म्हणजे ऑइल कमी असल्यामुळे कार्बन जास्त तयार होतो। तिसरं म्हणजे कार्बन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे त्याच्या ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ लवकर कमी होते। व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर यामध्ये मित्रांनो आर्क विझवण्यासाठी व्हॅक्यूमचा उपयोग करतात आणि त्या व्हॅक्यूममुळे इन्सुलेशनचे काम होते आणि इतर माध्यमापेक्षा व्हॅक्यूममुळे आर्क त्याची सहजपणे विझते। इतर सर्किट ब्रेकरपेक्षा यातील कॉन्टॅक्टची जी डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती थोडी जास्त असते, त्यामुळे कॉन्टॅक्ट जेव्हा ओपन होतात तेव्हा ताबडतोब त्याचे कॉन्टॅक्ट अलग होतात। मीडियम व्होल्टेजसाठी हे उपकरण वापरायचे। जास्त व्होल्टेजवर वापरण्यासाठी व्हॅक्यूम तंत्रज्ञान सुधारित सुद्धा करण्यात आलेलं आहे। व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचे प्रिन्सिपल बघा मित्रांनो, व्हॅक्यूम मध्ये जेव्हा त्याचे कॉन्टॅक्ट ओपन होतात तेव्हा तिथे धातूच्या वाफेचे विघटन होऊन 10⁻⁷ आणि 10⁵ असे आर्क तयार होते। म्हणजेच कॉन्टॅक्टचे इलेक्ट्रॉन्स आणि त्याचे आयन्स यांच्या एकत्रित येण्यामुळे आर्क तयार होते। धातूच्या वाफेमुळे आर्क लवकर विझते, लवकर थंड पण होते आणि त्याचा परिणाम त्याचे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढते। व्हॅक्यूम मध्ये जे आर्क तयार होते त्यामध्ये व्हॅक्यूम मध्ये जे आर्क तयार होते त्यामुळे जे त्याचे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ताबडतोब वाढत जाते आणि त्याची आर्क विझवली जाते। हा त्या व्हॅक्यूमचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे। मित्रांनो, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरची रचना बघा। यामध्ये त्याचे फिक्स कॉन्टॅक्ट, मुव्हेबल कॉन्टॅक्ट आणि त्याचे आर्क सील्ड व्हॅक्यूम असे चेंबर तुम्हाला दिसेल। मुव्हेबल चेंबर मध्ये एक स्टीलचा भाता असतो आणि ती त्या नियंत्रक सिस्टीमला जोडलेला असतो। जरी व्हॅक्यूम टँक मध्ये हवा शिरली तरी त्या भात्याने त्या हवा बाहेर काढली जाते आणि चेंबर कायमचे व्हॅक्यूमच राहण्यासाठी मदत होते। बॉडीच्या बाहेर इन्सुलेशन म्हणून काच किंवा सिरॅमिकची एक जार वापरली जाते। बाहेरील इन्सुलेटिंगच्या कव्हरच्या आतील भागाला त्या धातूच्या वाफेपासून आर्क सील्डमुळे संरक्षण मिळत असते। याचे जे कार्य बघितलं तर ब्रेकर जेव्हा ओपन होतो तेव्हा ओपन झाल्यानंतर दोन्ही कॉन्टॅक्ट एकमेकापासून वेगवेगळे होतात आणि त्याचं आर्क तयार होते। मेटल आयन्सचे विघटन होऊन आर्क तयार झाली। आर्कची ताकद ही त्याच्या कॉन्टॅक्ट मटेरियलवर अवलंबून असते, म्हणून पसरलेले जे मेटॅलिक वेपर्स आहेत ते धनरूप होऊन मूव्हिंग आणि त्याचे फिक्स चेंबर व आर्क सील्डवर बसतात आणि आर्क विझते। व्हॅक्यूमची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही परत लवकर तयार होते, म्हणून त्याच्या कॉन्टॅक्टच्या कमी बदलामध्ये ऑलमोस्ट 0.625 सेंटीमीटर आर्क विझते। या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचे उपयोग बघा। ऑलमोस्ट 22 किलोव्होल्ट ते 66 किलोव्होल्ट, 22 किलोव्होल्ट टू 66 किलोव्होल्ट आउटडोर टाइप याच्यासाठी हे प्रिफर केले जातात आणि हे ग्रामीण भागासाठी अतिशय योग्य आहे। SF6 सर्किट ब्रेकर, हे जे SF6 सर्किट ब्रेकर आहे त्यामध्ये आग विझवण्यासाठी सल्फर हेक्साफ्लोराइड SF6 हे वापरायचं। या गॅसचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह गुणधर्म असतो, जास्त प्रमाणामध्ये मोकळे इलेक्ट्रॉन शोषून घेऊ शकतो। SF6 गॅस जो आहे तो त्याचा जास्त दाब असताना त्याचे ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन झाले तर ते ओपन झाल्यावर ती आर्क विझते। SF6 गॅस आर्क मधील वाहणारे मोकळे जे इलेक्ट्रॉन्सचे न वाहणाऱ्या निगेटिव्ह आयन्स मध्ये बदल होतो। वाहणारे इलेक्ट्रॉन्स बंद झाल्यामुळे त्या इन्सुलेशनची ताकद वाढते आणि आर्क विझते। हे जे ब्रेकर आहेत ते हाय पॉवर आणि हाय व्होल्टेज कॅपॅसिटीवर वापरले जातात। हे डायग्राम बघा, याच्यावरून तुम्हाला त्याचं ऑपरेशन कळेल। या ठिकाणी बघा म्हणजे नेमकं वर्किंग काय ते। या ब्रेकर मध्ये दोन्ही कॉन्टॅक्ट एका चेंबर मध्ये बसवतात। या चेंबरला आर्क इंटरप्शन चेंबर म्हणायचं। या चेंबर मध्ये SF6 गॅस साठवलेला असतो।
ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन झाल्यावर SF6 गॅस साठवलेल्या ठिकाणाकडून उच्च दाबाने आर्क इंटरप्शन चेंबरकडे जात असतो. फिक्स कॉन्टॅक्ट हे पोकळ सिलेंड्रिकल असतात आणि ते आर्क हॉर्न सोबत जोडल्या जातात. मूव्हिंग कॉन्टॅक्ट सुद्धा पोकळ सिलेंड्रिकल असतात आणि एका बाजूला चौकोनी छिद्र पाडलेले असतात. SF6 गॅस या छिद्राकडून आर्क कडे जातो. कॉपर टंगस्टन या आर्क विरोधक मटेरियल असं त्याच्यापासून तयार केलेले हे जे फिक्स मूव्हिंग कॉन्टॅक्टच्या आणि आर्क हॉर्न या कॉपर टंगस्टन या आर्क विरोधक मटेरियल पासून बनवलेल्या त्याच्या कॉन्टॅक्टचे जे टिप्स आहेत त्याला मुलामा देतात. मित्रांनो, SF6 गॅस महाग असतो म्हणून ब्रेकरचे कार्य काय झाल्यानंतर त्या SF6 गॅसला रिकंडिशनिंग करण्यासाठी योग्य अशी ऑक्झिलरी सिस्टीम वापरायची. ब्रेकर जेव्हा चालू स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टच्या भोवती SF6 गॅसचा 2.8 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा दाब असतो. जेव्हा ब्रेकर ओपन होतो तेव्हा मूव्हिंग कॉन्टॅक्ट अलग होतात आणि SF6 गॅस 14 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर दाबाने आर्क इंटरप्शन चेंबरकडे जात असतो. SF6 जो गॅस आहे तो जास्त दाबाने जातो आणि वाटेतील मोकळे इलेक्ट्रॉन्स शोषून घेतो. त्याचे रूपांतर न वाहणाऱ्या आयन्स मध्ये तो करतो. या आयन्सवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. परिणामी जे कॉन्टॅक्ट जवळील गॅसची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढत जाते आणि आर्क विझते. ब्रेकरचे कार्य झाल्यानंतर म्हणजेच आर्क विझल्यानंतर ते स्प्रिंगच्या साहाय्याने त्याची झडप बंद होत असते. आता जर आपण SF6 सर्किट ब्रेकरचे फायदे बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये आर्क विझवण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो. दुसरं म्हणजे SF6 गॅसची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही हवेपेक्षा 2 ते 3 पट जास्त आहे. म्हणून हे जे ब्रेकर आहेत ते जास्त प्रमाणातील करंट बंद करू शकतात. या प्रकारच्या SF6 ब्रेकरचा आवाज येत नाही. SF6 गॅस चेंबर मधून वाहून म्हणजे बाहेर येत नाहीत आणि एअर ब्लास्ट सर्किट मधील जे हवा आहे ते बाहेर येते. म्हणजे हे पण त्याचा एक फायदा झाला. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, SF6 सर्किट ब्रेकर या सर्वांची रचना, त्यांचे कार्यतत्व, त्यांचे उपयोग, त्यांचे फायदे तोटे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि तुम्हाला याचा होमवर्क पण करायचा आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 205 सर्किट ब्रेकर, त्याचे प्रकार काय, त्याचे कार्य काय याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 206 सर्किट ब्रेकरचे ट्रिपिंग मेकॅनिझम याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे YouTube चॅनल आहे IBVP ऑनलाईन या YouTube चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.